नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वयवारी आणि वयवारी मधलाही महत्वाचा असा घटक की दिलेल्या दिनांकापर्यंत एखाद्या व्यक्तीचं वय, वर्ष, महिने आणि दिवस यामध्ये आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच काय तर समजा एखाद्या व्यक्तीचं वय जन्मदिनांक दिलेला आहे आणि एवढ्या एवढ्या तारखेपर्यंत, जसं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं जन्मतारीख दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला आजचं वय काढायला सांगितलंय वर्ष, महिने आणि दिनांकामध्ये, तर ते कसं काढायचं यावर आधारित आज आपण काही प्रश्न पाहणार आहोत. तर याच्यावर आधारित आज आपला पहिला प्रश्न आहे बघा. प्रथमेशचा जन्म 15 मे 1979 रोजी झाला तर त्याचे 21 सप्टेंबर 2005 रोजी वय किती होते? तर जन्म आहे 15 मे 1979 आणि वय काढायचे 21 सप्टेंबर 2005 पर्यंत. याच्यासाठी आपण एक चार्ट, छोटासा तक्ता तयार केलेला आहे. तो कसा करायचा तर बघा, हा असा चार्ट आहे छोटासा. एका बाजूला वर्ष आहेत, महिने आहेत आणि दिवस आहेत. आता इथं आपल्याला पहिल्या या ठिकाणी वर्षाच्या ठिकाणी ज्या वर्षाचं वय काढायचं आहे ते वर्ष आपल्याला इथं टाकायचं. तर कितीचं काढायचंय? 2005. त्याच्यानंतर महिने, कोणत्या महिन्यातलं वय काढायला सांगितलंय? तर सप्टेंबर महिन्यातलं. म्हणून सप्टेंबर महिना कितव्या क्रमांकाचा? तर 9 क्रमांकाचा. आणि किती तारखेपर्यंत काढायला सांगितलंय? तर 21 तारखेपर्यंत. म्हणून इथं 21. त्याच्यानंतर या वर्षाच्या खाली दुसरं या ठिकाणी त्याचे जे जन्मवर्ष असेल किंवा ज्या तारखेचं, ज्या वर्षाचं वय आपल्याला काढायला सांगितलेलं आहे ते वर्ष आपल्याला इथं टाकायचं आहे. किती आहे ते? 1979 त्याचं जन्मवर्ष दिलेलं आहे. महिना त्या ठिकाणी 5वा दिलेला आहे म्हणजे मे महिना. आणि तारीख त्या ठिकाणी किती दिलेली आहे आपल्याला? 15 तारीख दिलेली आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला आता ही मांडणी करून घ्यायची आहे बघा, वर्ष, महिने आणि दिवस. त्याच्यानंतर वजाबाकी करताना या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे वजाबाकी करत जायची. आता तुम्हाला सुरुवातीचा प्रश्न सोपा घेतलेला आहे म्हणून इतकंच पाहून व्हिडिओ सोडून जाऊ नका. पूर्ण पुढचा प्रश्न, त्याच्या पुढचा प्रश्न, संपूर्ण व्हिडिओ पहा. आज तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग शिकायला भेटणार याची नक्की खात्री आहे. तर बघा, वजाबाकी करू आपण. 21 मधून 15 गेले तर किती उरतात? तर 21 मधून 15 गेले तर 6 उरतात. त्याच्यानंतर 9 मधून 5 गेले तर किती उरतात? तर 9 मधून 5 गेले म्हणजे किती उरले? 4. आणि त्याच्यानंतर इकडं 5 मधून त्या ठिकाणी 9 जात नाहीत म्हणून इकडचा शेजारचा 1 करता करता इथपर्यंत 1 आणला तर किती? 15 मधून 9 गेले, किती उरले? 6. त्याच्यानंतर इथं बघा, आता इथं 0 नाही, इथं 9 आहे. मग या 9तून हे 7 गेले तर उरले किती? 2. मग इथं किती आहेत? 9 आहेत, कारण आपण शेजारचा एक हातचा घेत इकडे आलो होतो त्याच्यामुळं. 9तून 9 गेले 0, ते लिहायची गरज नाही. आणि 1तून 1 गेला 0. तर एकंदरीत या प्रथमेशचं, ज्याचा जन्म 15 मे 1979 रोजी झाला होता, त्याचं 21 सप्टेंबर 2005 रोजी वय 26 वर्ष 4 महिने आणि 6 दिवस असणार आहे. बघा, एकंदरीत तुम्हाला समजलंच असेल तरी रिपीट एक वेळ थोडस शॉर्टकट मध्ये करतो. वर्षाच्या खाली दोन्ही वर्ष, पहिल्यांदा कोणतं लिहायचं? तर ज्या वर्षाचं वय काढायला सांगितलंय ते वर्ष. आणि त्याच्या खाली कोणतं वर्ष? त्याचं जन्मवर्ष किंवा कुठून आपल्याला त्याचं वय मोजायला सांगितलंय ते वर्ष. महिन्याच्या खाली ज्या महिन्यापर्यंत आपल्याला वय मोजायला सांगितलंय ते महिने. त्याच्या खाली ज्या महिन्यापासून वय मोजायला सांगितलंय ते महिने. आणि दिवस, ज्या दिवसापर्यंत वय मोजायला सांगितलेलं आहे ते दिवस. आणि खाली ज्या दिवसापासून आपल्याला मोजायला सुरुवात करायला सांगितले ते दिवस. अशा पद्धतीत आपण याचं उत्तर काढलं तर किती आलं उत्तर? 26 वर्ष 4 महिने 6 दिवस. समजलं? पाहूया पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न आहे, अस्मिताचा भाऊ 28 नोव्हेंबर 1985 रोजी जन्मला तर त्याचे 12 ऑगस्ट 2007 पर्यंत वय किती होते? पहा, आता आपल्याला याचं वय काढायला सांगितलंय 12 ऑगस्ट 2007 पर्यंत. तर वर्षाच्या खाली पहिला मुद्दा आपला असेल 2007. महिने म्हणजे ऑगस्ट महिना कितवा? 8वा. दिवस कधीपर्यंत? 12 ऑगस्ट. त्याच्यानंतर वर्षाच्या खाली दुसऱ्या कॉलम मध्ये कधी जन्मला तो? 1985 रोजी जन्मलेला आहे. त्याच्यानंतर कोणत्या महिन्यात? नोव्हेंबर महिन्यात जन्मलेला आहे. आणि त्याच्यानंतर तारीख किती होती? तर 28
28 तारीख असणारी होती. कळलं इथपर्यंत? परत एक वेळ रिपीट करतो. 28 नोव्हेंबर 1985 रोजी जन्मलेल्या व्यक्तीचं 12 ऑगस्ट 2007 पर्यंत वय आपल्याला काढायचं आहे. कळलं? ठीक आहे. बघा आता इथं महत्वाचा मुद्दा इथून सुरू होतो. 12 मधून 28 जात नाहीत. ओके, क्लिअर आहे. मग आता या ठिकाणी बघा हे जे 8 आहेत इथं दिलेले 8, या 8 मधला एक इकडे घ्यायचा आहे. एक म्हणजेच आता 8 मधला एक म्हणजे कोणता? 8व्या महिन्याचे चालू 12 दिवस ऑलरेडी आपल्याला इकडे दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर मग ह्याच्या अगोदरचा जो महिना सुरू असतो त्या महिन्याचे दिवस, आता इथे योगायोग असा आहे की जुलै पण 31 दिवसाचा आहे आणि ऑगस्ट पण 31 दिवसाचा आहे. म्हणून मी इथे 31 लिहिल वरी, पण ते जे 31 लिहिल ते 31 त्या ठिकाणी कोणत्या महिन्याचे असतील? तर ते त्या ठिकाणी जुलै महिन्याचे असतील. मग आता या ठिकाणी हे जे 8 होते त्या 8 मधला एक गेलेला आहे, म्हणजे या ठिकाणी किती कमी झालेले आहेत? इथं झालेले आहेत आता 7. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आता इकडे बघा या 31 आणि 12ची आपल्याला इथं बेरीज करायची आहे. 31 आणि 12 किती होतात? 43. ओके, 43 मधून 28 काढले. 43 मधून जर 28 काढले, पण 13तून 8 गेले 5 आणि इकडं 3तून 2 गेले, किती उरला? 1, म्हणजे किती राहिले? 15. ओके, समजलं इथपर्यंत? ठीक आहे. चला पुढचं. आता इथं 7 आहेत. ठीक आहे, किती आहेत आता? 7. आणि इथं किती आहेत? 11. तर 7तून 11 जातात का? अजिबात नाही. मग तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? तर या ठिकाणी तुम्हाला या जे वर्ष आहे 2007, या 7 मधला एक इकडे घ्यायचा आहे. कुठं घ्यायचा आहे? इकडं. मग तुम्ही या 7 मधला एक जो इकडे घेणार आहात तो एक इकडे घेतला म्हणजे 1 वर्ष घेतात. मग या एका वर्षाचं रूपांतर इकडे येताना किती होईल? तर ते एका वर्षाचं रूपांतर महिन्यात करताना किती होतंय? 12. किती होईल? 12. तर 12 तुम्हाला त्या ठिकाणी प्लस करायचे आहेत. तिथं एकंदरीत किती करायचे आहेत? 12 प्लस करायचे आहेत. ठीक आहे. 7 आणि 12 किती होणार? 19 होणार. मग या 19 मधून 11 गेले तर किती उरले? 19 मधून 11 गेले तर उरले किती? 8. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, चला पुढं. त्याच्यानंतर आपण या 2007 मधला एक इकडे घेतला होता. हे जे 12 लिहिलेले आहेत इथं, हे 12 त्या ठिकाणी या 7 मधले एक इकडे घेतल्यानंतर आहे, म्हणजे इथे किती राहिले? 6 आहेत. किती राहिले? 6. मग पुढची वजाबाकी 6तून 5 गेले, जातात का? जातात. 6तून 5 गेले तर किती उरला या ठिकाणी? 6तून 5 गेले म्हणजे 1 उरला. त्याच्यानंतर 0तून 8 जातात का? नाही. म्हणून शेजारचा एक उष्णा नाही, त्याच्या शेजारून एक उष्णा घेतला. मग 10तून 8 गेले, किती उरले? 2. 9तून 9 गेले 0 आणि 1तून 1 गेला 0. त्याच्यावरून ते 0 0 लिहायची काही गरज नाही. एकंदरीत तुम्हाला इथं कळलं असेल की याचं वय, जो व्यक्ती त्या ठिकाणी कधी जन्मला होता, जो व्यक्ती त्या ठिकाणी 28 नोव्हेंबर 1985 ला जन्मला होता, त्याचं आपल्याला कधीपर्यंत वय विचारलेलं आहे? 12 ऑगस्ट 2007 पर्यंत जे वय आहे ते 21 वर्ष 8 महिने आणि 15 दिवस आलेलं आहे. कळलं इथपर्यंत? ओके, जाऊ पुढचा प्रश्न. चला ठीक आहे, पाहू पुढचा प्रश्न. बघा, विनयाचा जन्म 26 सप्टेंबर 1984 रोजी झाला असेल तर तिचे 1 एप्रिल 2003 पर्यंत वय किती होते? बघा, कधी जन्म झालाय? 26 सप्टेंबर 1984 ला तिचा जन्म झालेला आहे. तर आता तिचं आपल्याला 1 एप्रिल 2003 पर्यंत वय काढायचे. चार्ट तोच लक्षात ठेवायचा. बघा, वर्ष, महिने आणि दिवस. सुरुवातीला कधीपर्यंत वय काढायचं आहे? 2003 पर्यंत. कोणत्या महिन्यापर्यंत? एप्रिल. कितवा असतो? 4था. किती तारखेचं? 1 तारखेचं. त्याच्यानंतर पुढं कधी जन्म झालाय? 1984 या वर्षी झालाय. कोणत्या महिन्यामध्ये झालाय? सप्टेंबर. म्हणजे किती? 9. आणि तारीख किती आहे? तर 26. तारीख किती आहे? 26. बघा आता त्याच्यानंतर 1 मधून 26 जातो का? नाही. आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे बघा, आता इथं तुमचा मुद्दा क्लिअर होईल. इथे 4 आहे. इथे किती आहे? 4. आणि तुम्हाला 4 मधला एक इकडे घ्यायचा आहे. तर जो महिना सुरू आहे तुम्हाला ऑलरेडी 1 एप्रिल दिलेला आहे, तर एप्रिलचे 30 दिवस घेणार का?
नाही. जो महिना दिलेला असतो त्याच्या अगोदरचा महिना कितीचा आहे तो पाहायचा आणि त्याचे दिवस किती असतात ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे असतात. म्हणून या ठिकाणी या 4 म्हणजेच एप्रिलच्या अगोदरचा महिना मार्च आणि मार्चचे दिवस किती असतात 30 आणि त्याच्यामध्ये 30 आणि इथं दिलेला 1 इज इक्वल टू किती झाले त्या ठिकाणी 31 दिवस या ठिकाणी झालेले आहेत. मग बघा आता या 31 मधून 26 हे जर गेले तर उरले किती 5 दिवस उरलेले आहेत. परत एक वेळ मुद्दा क्लिअर करतो की हा जो 1 आहे या 1 मधून 26 जात नाहीत म्हणून शेजारच्याकडून उसने घ्यायचे असतात. मग चौथ्या महिन्याची पहिली तारीख दिलेली आहे मग पुढचे दिवस घ्यायचे नसतात त्या तारखेपर्यंतच वय काढायला सांगितलंय तर त्याच्या मागचे दिवस घ्यायचे आपल्याला. मग मागचे दिवस म्हणजे मागचा महिना मार्च किती दिवसाचा असतो 31 दिवसाचा असतो. सॉरी इथं 30 झालंय चुकून 31 दिवसाचा असतो. 31 आणि दिलेला 1 मिळून किती झाले 32. या 32 मधून जर 26 गेले तर किती उरले 6 उरलेले आहेत. किती उरलेले आहेत 6 उरलेले आहेत. कळलं इथपर्यंत ठीक आहे. चला त्याच्यानंतर मग इथं 3 राहिलेले आहेत. इथं किती राहिलेले आहेत 3 राहिले आहेत. मग 3 मधून 9 जातात का नाही. मग इकडचा 1 आपल्याला इकडे घ्यावा लागेल. तर इकडचा 1 इकडे घ्यायचा असेल तर 1 म्हणजे किती 12. 1 म्हणजे किती 12 तर प्लस 12 करायचे आपल्याला. प्लस 12 म्हणजे किती झाली तर आता 15 झालेले आहेत. मग 15 मधून 9 गेले तर किती उरले 6 उरलेले आहेत. बघा 3 आणि 12 झाले 15. 15तून 9 गेले 6. पण इथला 1 गेला म्हणजे इथं आता किती आहेत एवढं लक्षात ठेवा किती आहेत 2002 आहेत. मग परत या 2002 मधून 1984 आपल्याला वजा करायचा आहे. 2तून 4 जातात का नाही म्हणजे 12 मधून 4 गेले किती उरले 8. त्याच्यानंतर पुढं इकडे किती आहेत आता इथं किती आहेत 9 आहेत तर 9तून 8 गेले किती उरला 1. त्याच्यानंतर बाकी इकडे 0 0 9तून 9 गेले 0 1तून 1 गेला 0 म्हणून 18 वर्ष 6 महिने 6 दिवस असं याचं उत्तर आपल्याला येईल. कळलं समजलं ठीक आहे. जाऊ पुढं. चला पुढचा प्रश्न पाहूयात. अक्षयचे 8 एप्रिल 2005 रोजी वय 24 वर्ष 7 महिने 29 दिवस आहे तर त्याचा जन्म कोणत्या तारखेला झाला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला तशाच पद्धतीनं सोडवायचं आहे. फक्त यांनी वय दिलंय आणि जन्म तारीख विचारली. आता अशा वेळेस मग आपल्याला जन्म दिनांक जर काढायचा असेल तर तीच पद्धत वापरायची आहे. फक्त लिहिताना बघा लिहिताना इथं कशा पद्धतीत लिहायचे सेम प्रोसेस असेल. सुरुवातीला ज्या तारखेपर्यंत दिली ती तारीख म्हणजेच वर्ष असेल त्याच्यानंतर महिना कधीपर्यंत एप्रिल आणि दिवस किती 8 एप्रिल पर्यंत दिलेला आहे. ठीक आहे. किती महिने किती वर्ष किती महिने किती दिवस 24 वर्ष 7 महिने आणि 29 दिवस दिलेलं आहे. कळलं इथपर्यंत ठीक आहे. जाऊ पुढं. चला मग बघा आता या 8 मधून 29 जातात का नाही तर इथं पण चौथा महिना आहे. बघा या ठिकाणी काय आहे चौथा महिना आहे. तर या चौथ्या महिन्यामधला 1 महिना आपल्याला इकडे घ्यायचा आहे. काय करायचंय 1 महिना इकडे घ्यायचा आहे. तर मग आता 1 महिना म्हणजे कोणता महिना घ्यायचा आहे तर जो चालू महिना तो घ्यायचा असं नाही. याच्या अगोदरचा महिना आणि त्याचे दिवस किती असतात ते आपल्याला इथं घ्यायचे आहेत. मग बघा एप्रिलच्या अगोदरचा महिना कोणता मार्च आणि मार्चचे दिवस किती असतात 31 प्लस इथं किती दिलेले आहेत ऑलरेडी 8 यांची बेरीज मिळून किती झाली 39 झालेली आहे. तर मग ही 39 बेरीज आपल्याला या 39 मधून हे 29 वजा करायचे. मग 39 मधून जर 29 वजा केले तर उरले किती 10. मग आता इथं किती आहेत इथं राहिले 3. मग या 3तून 7 जातात का अजिबात नाही. मग या शेजारच्या 2005 मधून आपल्याला 1 इकडे घ्यायचा आहे. या 5 मधला 1 वर्ष म्हणजे किती महिने मग 1 वर्ष म्हणजे 12 महिने. मग प्लस 12 म्हणजे किती झाले इकडं 15. मग या 15 मधून हे 7 आपल्याला वजा करायचे आहेत. कोणत्या 15 मधून या 15 मधून हे 7 वजा जर आपण केले तर वजाबाकी किती उरते तर वजाबाकी या ठिकाणी उरते 8. किती उरते
8 या ठिकाणी उरते. कळलं इथपर्यंत? मग पुढचा मुद्दा वर्षांपर्यंत बघा. आता इथं 5 मधला आपण ऑलरेडी 1 इकडे घेतलेला आहे. कुठं? इथं हे 12 जे लिहिलेले आहेत, हे 12 म्हणजे 5 मधला 1 वर्ष इकडे घेतलाय म्हणून इथं 12 लिहिलेले आहे. ठीक आहे. मग आता इथं किती राहिलेले आहेत? तर इथं राहिलेले आहेत 2004. किती राहिलेले आहेत? 2004. मग या 2004 मधून 24 वजा करायचे आपल्याला. 4तून 4 गेला, किती उरले? 0 उरलेले आहेत. त्याच्यानंतर 0तून 2 जातात का? नाही. तर 10तून 2 गेले, किती राहिले? 8. त्याच्यानंतर मग इकडे किती असतील? 9 आणि त्याच्या अगोदर किती असतील? 1. मग याची जन्मतारीख आपल्याला मिळालेली आहे. तर किती? बघा आता 1980 8 10. तर याला वाचताना तुम्ही असं न वाचता कसं वाचायचं आहे? तर 10 ऑगस्ट. किती ऑगस्ट? 10 ऑगस्ट 1980 ही त्याची जन्मतारीख असेल. 10 ऑगस्ट 1980. कळलं इथपर्यंत? ओके. जाऊयात पुढं. चला पुढचा प्रश्न बघा. संध्याचा जन्म 8 फेब्रुवारी 2000 रोजी झाला तर तिचे 10 मार्च 2024 रोजी वय किती असेल? चला. तर आता आपल्याला इथं जन्म दिनांक आणि जन्म वर्ष दिलेलं आहे आणि तारीख पण दिलेली आहे. 10 मार्च 2024 पर्यंत किती असेल? तर ते आता आपण काढूयात. तर पहिले आपण लिहूयात वर्ष. कोणतं वर्ष लिहायचं असतं इथं? तर ज्या वर्षापर्यंत वय काढायचं आहे. इथं महिना कोणते? ज्या महिन्यापर्यंत वय काढायचं आहे. इथं दिवस कोणता? ज्या तारखेपर्यंत वय काढायचं आहे. त्याच्यानंतर इथं काय? तर तिचं जन्म वर्ष किती आहे? 2000. इथं काय? तर तिचा जन्म महिना कोणता आहे? फेब्रुवारी. आणि त्याच्यानंतर इथं दिवस कधीपर्यंत? 8. ठीक आहे. इथपर्यंत ओके आहे. चला इथं सोपंच आहे. 10 मधून 8 गेले, किती उरतात रे? 10 मधून 8 गेल्यावर 2. चला पुढं. 3तून 2 गेला, किती उरला? 1. आणि इथं तर सरळ सरळ आहे. 2024 मधून 2000 गेल्यावर किती उरतात? 24. तर या ठिकाणी 24 वर्ष 1 महिना आणि 2 दिवस अशा पद्धतीचा सोपा असणारा प्रश्न हा होता. कळलं इथपर्यंत? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. थोडासा वेगळा आहे आता बघा इथं. उमेशचा 15वा वाढदिवस 17 जून 2005 रोजी साजरा केला तर त्याचे 8 ऑक्टोबर 2024 रोजी वय किती असेल? म्हणजे एक तर तुम्हाला इथं त्याची जन्म तारीख पण दिली नाही किंवा कधीपासून वय काढायचं हे पण दिलेलं नाही. तरी पण या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. आता आपल्याला पहिल्यांदा याचं काय काढायचं आहे? जन्म वर्ष काढायचं. जन्मतारीख तर तीच असेल कारण आपण वाढदिवस त्याच तारखेला साजरा करतो ज्या तारखेला त्याचा जन्म झालेला आहे. तो म्हणजे किती? 17 जून 2005 ला तो किती वर्षाचा होता? 15 वर्षाचा. तर ह्याच्यातून -15 जर केले तर याचं जन्म वर्ष तुम्हाला मिळेल आणि ते म्हणजे किती? 1990. ती मिळेल 1990 असणार त्या ठिकाणी याचं जन्म वर्ष असेल. ठीक आहे. कळलं इथपर्यंत? जाऊ पुढच्या. तर ठीक आहे. इथं मी मांडतो कधीपर्यंत वय काढायचे? 2024. ठीक आहे. 2024 महिना कोणता? ऑक्टोबर म्हणजेच कितवा? 10वा. दिवस कधीपर्यंत? 8 ऑक्टोबर पर्यंत. चला. जन्म वर्ष कधी? आता जे आपण काढले 1990. महिना जून असेल 06. त्याच्यानंतर दिवस कधी? 17 जून. ओके. गॉट इट. चला जाऊयात पुढं. चला हरकत नाही. बघा 8 मधून 17 जातात का? नाही. मग इथं 10 दिलेले आहेत. इथं काय दिलेले आहेत? 10 दिले आहेत. या 10 मधला 1 तुम्हाला इकडे घ्यायचा आहे. तर 10 मधला 1 इकडे घेतला म्हणजे ऑलरेडीचे 8 आहेत. 10 मधला 1 म्हणजे कोणता महिना? 10वा महिना सुरू आहे. त्याचे दिवस घ्यायचे नाही. त्याच्या अगोदरचा जो महिना असेल तो महिना म्हणजे सप्टेंबर. सप्टेंबर महिन्याचे किती दिवस असतात? म्हणजे सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो? 30 प्लस इथं किती दिले आहेत? 8 इज इक्वल टू किती झाले? 38. 38 मधून 17 गेले, किती राहिले सांगा? 21. म्हणजे किती राहिले? 21 राहिलेले आहेत. समजलं इथपर्यंत? मग आता इथं किती आहेत? इथं आहेत 9. 9तून 6 गेले, किती उरले? 3. गॉट इट. त्याच्यानंतर पुढं 24 आणि 90 याची वजाबाकी करायची आहे आपल्याला. म्हणजे 2024 ते 1990.
मग 4तून 0 गेला, 4च राहतील. बघा 2तून 9 जात नाहीत, 12तून 9 गेले, किती राहिले? 12तून 9 गेल्यावर किती राहिले? 3. किती राहिले? 3. इकडं 9तून 9 गेला 0, 1तून 1 गेला 0. ओके, म्हणजे हा 8 ऑक्टोबर 2024 रोजी किती वर्षाचा असेल? 34 वर्ष 3 महिने 21 दिवसाचा असेल. कळलं इथपर्यंत? ओके आहे. चला पुढच्यासाठी तुम्हाला काही होमवर्क देतो, प्रश्न पाहून घ्या. वाटलं तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. बघा, मधुकरचा जन्म 6 ऑक्टोबर 1991 रोजी झाला असेल तर त्याचे 3 फेब्रुवारी 2024 रोजी वय किती आहे? म्हणजे आजच्याच तारखेचं वय तुम्हाला विचारलेलं आहे. तर तुम्हाला याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे आणि आवर्जून कमेंट करायची आहे. ठीक आहे. हा पहिला प्रश्न. एक वेळ तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. वाटलं तर हा चार्टचा पण काढा, तुम्ही काढू शकता. अशा पद्धतीचा चार्ट आहे. पुढचा हा एक प्रश्न आहे. हा पण तुम्हाला त्या ठिकाणी होमवर्क म्हणून आहे. याचंही उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. आणि लवकरच या आपल्या असणाऱ्या व्हिडिओच्या सत्रामध्ये मॅडम पण इंट्रोड्यूस होणार आहेत. तर बघूयात कसं पुढे जमतंय तसं. जर काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ज्यांना दिलेल्या दिनांकाचा कोणत्याही दिनांकाचा वार काढायचा असेल तर या पद्धतीने ते काढू शकतात. काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर टेलिग्रामची लिंक तुम्हाला तिथे दिलेलीच आहे. त्याचबरोबर जर काही समस्या असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला सांगा. नक्की तुमच्या शंकाचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. धन्यवाद.